चला झाली एकदाची निवडणूक. बसा बसा, रिलॅक्स करा, पाणी वगैरे प्या. बसून घ्या. मंजू पाणी पी. थँक्यू सर. सगळ्यांनी खूप चांगलं काम केलंय. आता रिलॅक्स व्हा, आराम करा. घ्या घ्या, गरमागरम चहा घ्या. मॅडम या चहा. आज माझ्याकडनं सगळ्यांना फ्री चहा आहे. बरं झालं बाबा, देवासारखा आलास. साहेब तुम्हाला इकडे इकडे दे सगळ्यांना आधी. मस्त रे चहा, मस्त आहे. आलात का सगळे? अरे बसा बसा, थकला असाल ड्युटी करून. हेक्टिक असतं माहिती आहे मला. बसा. साहेब चहा. अरे वा. अहो तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. अहो किती कष्ट करता तुम्ही. इलेक्शन लागलं तिकडं बंदोबस्त, मिरवणूक लागली तिकडं बंदोबस्त, काय कार्यक्रम निघला तिकडं बंदोबस्त, इलेक्शनचा निकाल लागला तिकडं बंदोबस्त, तिकडं काही सण सुद्धा आला तिकडं बंदोबस्त, सारखं बंदोबस्त. 24 तास काम. आमचं काय, आम्ही काम करतो आणि निघून जातो. अहो तुम्ही आहे म्हणून आम्ही आहे. येऊ का साहेब? या. बरं हा, याने कौतुक केलंच आहे, पण ऑन अ सिरियस नोट, तुम्ही जे कष्ट केलेत, जी कामगिरी चोख बजावली त्याच्याबद्दल माझ्याकडून आणि डिपार्टमेंट कडून मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. थँक्यू सर. थँक्यू सर. आणि सर, मंजूचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे. हो मंजू, काय या निवडणुकीच्या काळामध्ये तू एवढं कष्ट घेतलेस, एवढी अलर्ट होतीस ना, त्यामुळे एक मोठा घोटाळा वाचला आपल्यापासून. आणि काय तुमच्या घरात 2 उमेदवार, त्यात तुमची कसरत किती झाली ना आम्हाला माहिती आहे. काय सर, खरंच वाघमारे, वेल डन. तुम्ही तुमचं काम एकदम चोख केलेलं आहे. थँक्यू सर. अरे हो, एक गोष्ट तर विसरलो, तुमच्या सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे. तुम्ही जेवढे काही कष्ट केलेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला आज जेवणाची पार्टी देणार आहे. नाही नाही नाही, हे नाही चालणार. अरे तुम्ही एकट्यानेच पार्टी द्यायची, मी पण पार्टी देणार. असं होय, ठीक आहे मग. बरं, आमच्या दोघांकडनं पार्टी सगळ्यांना. यस. ओ वाघमारे, आज तर तुम्ही लय खुश असाल हा. नाही, तुमचे मिस्टर निवडून आलेत ना. हा, आता तुमच्याकडनं पण पार्टी पाहिजे. हा देऊया की सर. सर, पार्टी आपण नंतर करूयात ना. मंजूला आज येता येणार नाही. का? काय झालं? सर, ते सत्या निवडणूक जिंकलाय ना, तर मिरवणूक आहे त्याची, तर तिला जावं लागेल. अरे हा, माझ्या लक्षातच नाही आलं ते. सर, आपण आपली पार्टी नंतर करूया मग. चालेल की. मंजू, आपली पार्टी नंतर. हा, तुझा. नाही सर, करू आजच. तसं बी आता मिरवणूक संपली असेल ना, सेलिब्रेशन बी झालं सर. तसं बी ड्युटी संपल्यावर घरी जाईनच की मी. हे बघ मंजू, जा तू. अगं सत्या निवडून आलाय, लोकांना खूप आनंद झालाय, बाहेर पाहतो ना आम्ही. हा, आणि अशा वेळी एक बायको म्हणून तू त्याच्याबरोबर असणं खूप आवश्यक आहे. इतर वेळेचं चालतंच की, आपली पार्टी नंतर करू आपण. पार्टीची अजिबात काळजी करू नको, जा तू आत्ताच्या आत्ता जा. खरंच सर? अगं जा. थँक्यू सर. भारती मावशी. कुठं गेले सगळे? कुणीच कसं दिसत नाही.
अभिनंदन सत्यजित सुर्वे. तुमचं पण अभिनंदन वाघमारे. मला वाटलं तुमचं सेलिब्रेशन झालं असेल आणि मला यायला उशीर झाला. वाघमारे, तुम्ही ना गुड लक आहे माझं, आणि माझ्या गुड लक शिवाय मी कसं काय सेलिब्रेट करणार. अभिनंदन वाघमारे. हो, तुमचा नवरा तर नगरसेवक झालाय, मग एन्जॉय तर झालाच पाहिजे ना. हातांना साथ हातांची, डोळ्यांना आस उद्याची. हातांना साथ हातांची, डोळ्यांना आस उद्याची. दर्जा दाखवतो आमचा सगळ्यांना जागा त्यांची. दिसते का अवती भवती आमच्या नावाची शक्ती. घुमतो जय घोष आमचा साऱ्यांच्या होठावर. ही जान आम्ही, अनुशान आम्ही, अभिमान आम्ही, धुमशान आम्ही. लख लख तो आमच्या चेहऱ्यांनी हा माहोल सारा. बाकीचे सारे बाजूला भारे. आला रे आला राजा. तुमच्या दोघांचं बी लई 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 अभिनंदन. तुम्ही दोघांनी जे कष्ट घेतलेत ना, त्याचं फळ गावलं बघा तुम्हाला आज. अहो आई, हे सगळं तुमच्या आशीर्वादाने शक्य झालंय बघा. मंजू, हे तुझ्या आयुष्यातला ना सगळ्यात मोठा आणि आनंदाचा दिवस आहे बघ. आज बिनधास्त नाच बर का. पुन्हा पुन्हा नवा खेळ, पुन्हा पुन्हा नवा डाव का. हा, नवी हार नवी जीत, जुनी नाती नवी रीत का. हा, जान आम्ही, अनुशान आम्ही, अभिमान आम्ही, धुमशान आम्ही. चमचमतो इथल्या आकाशावर आमचाच तारा. बाकीचे सारे बाजूला भारे. आला रे आला राजा. तू ये रे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद. आला आला रे आला रे आला रे आला रे आला रे आला रे राजा. वाघमारे, आज तुमच्यामुळे माझ्या अंगाला गुलाल लागलाय. तुम्ही अशाच माझ्या सोबत राहा, मग अख्खं जग जिंकू आपण. सत्य थांब. सत्या, एवढा मोठा विजय मिळवलाय म्हणल्यावर औक्षण तर करायलाच पाहिजे ना. हा, औक्षण तर झालंच पाहिजे, हो नाही. होय सत्यजितराव, त्याचं औक्षण न करता आज जाणं बरोबर दिसणार नाही. औक्षण करून घ्या. थांब मम्मी.
एवढा मोठा विजय मिळवला म्हणजे अक्षंत्र व्हायलाच पाहिजे ना, का थांबवलंस मला? कसं आहे ना मम्मी, मी जरी जिंकलो असलो तरी मी ज्यांच्या कष्टामुळे जिंकलो, आज माझ्या औक्षणाचा मान त्यांनाच मिळाला पाहिजे. आज औक्षणाचा मान वाघमाऱ्यांना मिळाला पाहिजे, कारण त्यांच्यामुळेच माझ्या अंगाला गुलाल लागलाय. सत्या, काय गरज याची? त्यांना बी आनंद झालाय आणि त्या तुझ्या आई आहेत, त्यांचा हक्क आहे. वाघमारे, मी तिचा हक्क नाकारत नाहीच आहे, पण हा विजय मला तुमच्यामुळे मिळालाय, त्यामुळे औक्षणाचा मान हा तुम्हालाच मिळाला पाहिजे. सत्या, त्या वयानं मोठ्या आहेत, तुझ्या आई आहेत त्या. हवं तर औक्षण मीच करते, त्यांचा हात तरी लागू दे आशीर्वादासाठी. राहू दे मंजिरी, सत्या जी काय बोलते ती बरोबरच आहे. त्याच्या विजयात तुझा मोठा वाटा आहे. तू बोगस मतदान पकडून दिलंस, जसा जमल तसा प्रचार केलास आणि त्याला अपक्ष उभं करायची आयडिया पण तुझीच होती ना, त्याच्यामुळे तर निवडून आलाय तो. माझ्या लेकरा, कोकरा, वागरा, लई मोठा विजय मिळवलास बघ तू. तुझं लई लई अभिनंदन, मला लई आनंद झाला. मला समजायचे सांत्वनाचे फोन आलते, पण मी समजेच नाही म्हणलं का मला काही दुःख झालं नाही. माझं पोरग निवडून आलं त्याचा मला लई आनंद झालाय. चल आती. सत्या, मला लय आनंद झालाय आज. मी तुझ्यासाठी काहीतरी गोड बनवत्या. नाही नको मम्मी, तुला किती आनंद झालाय ना ते दिसतंयच. मम्मी, तुला खरं सांगू, मला ना तू हारलीस त्याचा लय आनंद झालाय बघ. कारण आता लोकांसाठी केल्या जाणाऱ्या कामातनं तुला पैसे खायला मिळणार नाहीत. त्यांची कामं नीट होती. तात्यासाहेब, आपण चाललोय कोणीकडे? चालवत राहा, सांगेल कुठं थांबायचं नाही.
इथे थांबू. बाटल्या कौतुक कौतुक केवळ कौतुक. आज तुझ्यामुळे आम्हाला मान खाली घालावी लागेल. तात्या साहेबाचा सपोर्ट नसताना सुद्धा सत्यजित सुर्वे निवडून आला आणि तात्या साहेबांचा अधिकृत उमेदवार पडला. नाचक्की झाली आमची. काय तोंड दाखवायचं आम्ही. सत्या मोठे व्हा, खूप मोठे व्हा. आमच्यापेक्षा मोठे होऊ नका. आता तुझं करिअर सुरू झाले, ते संपवायचं कसं आम्हाला माहित आहे. संपवणार तुर्तास. कौतुक कौतुक. मम्मी अहो असं कशाला करताय? मम्मी जी झालं ते झालं, त्यात तुमचा काय दोष हो? हा आणि जो काही दोष आहे का नाही तो सगळा त्या ऍक्सिडेंटल जाऊबाईंचा आहे बघा. मग काय तर काय गरज होती सत्याला निवडणुकीला उभा करायची? काय गरज होती? हा तेच की माय लोकांमध्ये उगाच फूट पाडून ठेवली बघ. मग कवी तुला सांगते मम्मीच जिंकल्या होत्या. होय होय स्वप्नाविनी एकदम बरोबर बोलताय बघा तुम्ही. जिंकल्या तर जमा होत्या पण ऐन वेळेला ऍक्सिडेंटल जाऊबाईंनी सत्या भाऊजींना निवडून आणून सगळं घोळ घातला ना. हा त्यांनीच घातलाय सगळा घोळ. म्हणजे आधी कसं सत्या भाऊजींच्या बरोबरीनं हळूहळू हळूहळू प्रचाराला सगळ्या लोकांमधून फिर 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 फिरल्या. आणि त्यांची ती बहीण तो आते भाऊ ते काय उगाच होते भाई सत्या भाऊजींबरोबर प्रचाराला. ह्यांच्या सांगण्यावरूनच गेले असतील बघ. एकदम बरोबर बोलताय बघा स्वप्नाविनी. आणि हेतच बाजी पलटली बघा. मम्मी हा मी तुम्हाला खरं सांगतोय, तुम्ही ते साडी आणि दारूचं जे वाटप केलं होतं ना तो समदा माल त्यांनी बट मंजुवहिनीनं बदलला आणि तिथंच तुमचं हात झालं बघा. हळूहळू एकदम बरोबर बोलते बघा कवी. आणि तिथंच सगळी मतं फिक्स होती ना आपली. तिथंच सगळा घोळ झालाय बघा. हा मग त्यांनी एक तो सगळा माल पकडून दिला आणि त्याच्यात तुमची बदनामी झाली ती वेगळीच. आणि यावरती डिपार्टमेंटकडनं त्यांचं कौतुक झालं ते तर वेगळंच. बया एका दगडात दोन पक्षी. नाही अख्खाच्या अख्खा पक्ष्यांचा थवाच उडवला. हा नाहीतर काय. बघितलं ना मम्मी, सत्यदादांनी औक्षणासाठी तुम्हाला नकार दिला आणि लगेच मंजुवहिनींनी स्वतः मोठेपणा घेत तुम्ही सत्यदादाची आई आहे हे ते करून सगळं औक्षणाच्या ताटाला हात लावायला सांगितलं. मग असं करतो येतो का? मग काय तर येणे बळट माझ्या शेट्टीवर पाय देऊन चांगलं केलं नाही तू. ही माया सुर्वे नागिण आहे नागिण. नाही तुझा बदला घेतला ना तर बघ तुला डसल्या पिकर सोडणार नाही मी. आणि असं डसीन का नाही
का पाणी बी मागू देणार नाही. अगं ए भिंगरी, अगं काय झालं तुला? ये 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 ये. काय झालं? हा, खरं तर नाराज मला व्हायला पाहिजे. हा हा बरोबर आहे, तू पण नाराज आहे होय. तुला पण वाईट वाटलंय की नाही? सत्य निवडणूक जिंकला ते आहे का नाही? हा सांग ना. नाही ना, मला पण नव्हतं वाटलं. अरे मला काय तुला काय, त्या सत्याला स्वतःला पण नव्हतं वाटलं की तो निवडून येईल म्हणून. पण तो आला आणि माझी वाट लावून गेला. तरी पण मी त्याचा काटा काढण्यासाठी ना सगळी व्यवस्था केली होती. त्याला संपून त्याचा काटाच काढणार होतो मी. पण इतक्यात तो तात्या साहेब मध्ये आला ना. हा मग हेच झालं माझ्या बरोबर. जाऊ दे, मी बघतो माझं काय ते. पण तू ऐकून घे. आता एक निवडणूक हारलो म्हणून असं तोंड फिरून बसणार काय माझ्या संघ? हा, एवढा राग धरणार माझ्यावर? अरे तुमच्याशिवाय दुसरं कोण आहे मला? सांग बरं. तुम्ही काय आता म्हशीशीच बोलत बसणार आहे का? चला झोपायला. आता काय माझ्या बायकोचा आवाज काढून दावतीस मला? परत चेष्टा करतेस माझी? मस्करी करतेस माझी? अगं सांग ना काहीतरी. परत बोल ना माझ्या बायकोच्या आवाजात. ओ म्हस नाही, तुमचीच बायको बोलतीये. चला आत. तूच आहे का? वाटलं भिंगरी. मीच बायको तुमची. चल, हिला नेऊन गोट्यात बांधायला सांगतो त्याला. चल. जरा बाजूला घेऊन आलो होतो मी, जरा तिच्याशी गप्पा मारत होतो. पण काय, ती पण नाराज आहे बघ. म्हटलं जरा हिच्या मोर जरा मन हलकं करूया म्हणून हिला इथं घेऊन आलो, तर मन अजूनच सैरभैर व्हायला लागलंय माझ. चला घासभर खावा आणि झोपा. माझी झोप, माझी भूक, माझी चैन, माझं सगळं गेलंय आता. येड लागायची पाळी आली मला. एवढा पैका खर्च केला, काय मिळालं मला? बर्बाद झालो मी. हे बघा, असं स्वतःला त्रास करून घेऊन काहीच उपयोग नाही. आणि त्या सत्ता तरी काही जिंकण्यासाठी उभा राहिला होता का? हा, त्याला स्वतःलाच आयडिया नसेल की तो जिंकून येणार आहे ते. हे सगळं ना त्याच्या बायकोनी केलंय, त्या कॉन्स्टेबल मंजूनी. तिने काय केलं असं? तिने काय केलं? तिने त्याच्या प्रचाराची दिशाच बदलली. त्या मम्मी साहेबांचा बोगस माल कोणी पकडला? मंजूनी. आणि तुमचे बोगस मतदार सुद्धा तिनेच पकडले. तिथंच सगळं वारं फिरलं. वारं फिरलंय खरं, पण त्या वाऱ्याची दिशा, त्या सत्याची दशा म्या बदलणार आहे. बघ आता म्या काय करतो ते. सत्य सोड. सोडू? सोड सत्य. खरं सोड, कुणीतरी येईल. वाघमारे, मी नवरा आहे तुमचा, आणि आज तुम्हाला जवळ घेणं ना हक्क आहे माझा. असं का? पण वाघमारे, ही निवडणूक ना मी तुमच्यामुळे जिंकलोय. मी तुम्हाला खरं सांगू, जेव्हा मम्मीला तिकीट जाहीर झालं ना, तेव्हा मी सगळी आशा सोडून दिली होती. असं ठरवलं होतं की फक्त पक्षासाठी काम करायचं. पण माझी बायको हट्टी आहे ना, ती कधीच हार मानत नाही. बरोबर? नाही मानत ना हार.
वाघमारे, ह्या गुलालावर ना माझ्यापेक्षा जास्त हक्क तुमचा आहे. हक्क तुझाच आहे. लोकांचं प्रेम कमवलंस तू तुझ्या कामानं. सत्या, मी जेव्हा दुसऱ्या उमेदवाराच्या प्रचाराच्या बंदोबस्ताला गेले होते ना, तेव्हा तिथं घे माय घे, पाणी पी. काय हो आजी, असं काय होईल हातोड्याला मत दिलं तर? हातोड्याला मत दिलं की नाही, म्हणजे ही सगळी पैसा खाऊन सुस्त आणि पडलेली माणसं आहेत ना, ती समधे अशी बाजूला होतील आणि सत्यासारखा प्रामाणिक माणूस निवडून येईल बघ. कळालं? आराम करा आता. सत्या, पाय नाही दाबायची तू. का? कारण तू आता फक्त माझा नवरा नाहीस, नगरसेवक आहेस. वाघमारे, नगरसेवक, राजकारणी हे सगळं घराच्या बाहेर, पण इथं आयुष्यभरासाठी मी तुमचा नवरा आहे ना, त्यासाठी मला तुमचा गुलाम बनून राहावंच लागल. कारण तुम्ही गुडलक आहे ना माझं. गुडलक? गुडलक. गुडलक. हा, नाही आहे का मग? सत्या. वाघमारे. सत्या. वाघमारे. सत्या. आता कसं वाटतंय? गोड गोड वाटतंय. 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 थांब मम्मी, मी ज्यांच्या कष्टामुळे जिंकलो, आज माझ्या औक्षणाचा मान त्यांनाच मिळाला पाहिजे. ही समज झालं त्या नेबळटमुळं. हिच्यामुळं माझा एवढा मोठा अपमान झालाय. एवढ्या रात्रीचं किचन मध्ये कोण आले? समजे तर झोपले. म्हणजे ही नेबळटच असणार. माया सुर्वे, हीच येळ हिला डसायची. या नेबळटमुळं माझा पराभव झालाय. हिच्यामुळंच सत्याच्या नजरेतनं पडली मी. हिला आता या घरातनच नाही, ह्या जगातनच कायमचं हाकलून दिलं पाहिजे.
निवड सोड माझा हात. मम्मी साहेब काय करताय तुम्ही? असला सोडतच नाही मी. तुझा खेळ खाला या घरात तुला कायमची घालणार मी. मम्मी साहेब शुद्धीवर आहात का तुम्ही? नाही शुद्धीवर मी आज. माझ्या घरात कायमची बाहेर व्हायचं काय? मम्मी साहेब रागाच्या भरात येऊन काही बी करू नका. जेलमध्ये जाल नाही तर. ए निबट, तुझ्यामुळं माझा लेक माझा नवरा समद्यांच्या नजरेत अपराधी ठरले मी. तेव्हा तुला संपून जेलात विचारण्यात तयार मी. तुझ्यामुळं मला आज हार म्हणावी लागली. तुला जिद्दी सोडत नसते मी.